पॉइंट 2 पॉइंट मिळाले जातात वाघजाई संघाकडे। मस्त तसंच ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा चोरशीचा सामना कात्रावाडी बनाम ढेपावाडी। जसं काही फायनलचा सामना आपल्याला फायनलचा सामन्यासारखा खेळ हा पाहायला मिळणार आहे। ढेपावाडी वर्सेस कात्रावाडी। जशास तसे उत्तर। बिनकामाच्या लोकांना पारधी साहेब आतमध्ये ठेवूच नका, बाहेर बघा, बाहेरून बघा, दिसतंय सगळं, पब्लिक कमी झाली। अतिशय जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळते। खरोखर मगाच्या सामन्यामध्ये तळाई हा संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल होतोय आणि याच्यातून होणारे जर विजय संघ ते मात्र संघ नक्कीच पात्र ठरू शकतात। ग्राउंड नंबर 1 वर सुरेखाची चढाई निखिल लोबे यांच्याकडून आणि मला वाटतं घडी मारण्याचा प्रयत्न असेल। लाईनमन डोळ्यात तेल घालून राहायचंय, घडी मारण्याचा प्रयत्न असेल, बघूया किक मारण्याचा प्रयत्न पण खाली हात परततोय, प्रतिउत्तर देते मात्र धुराणी संघाचा रायडर। 20 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर 7-1 असं समीकरण असताना धुराणी संघाचा रायडर खाली हात परततोय, प्रतिउत्तर देते मात्र मला वाटतं मध्यांतर साठी सामना थांबतोय। निकाल सांगायचा आहे, मध्यांतरानंतर निकाल सांगायचा आहे। ग्राउंड क्रमांक 6 ची आघाडी वाघजाई संघ, 6 ची आघाडी वाघजाई संघाची आहे। कृपया दोदानी बोरावाडी संघाचा रायडर खेळतोय वाघजाई संघाच्या प्रारंभात आणि निसटता वडला घड्याळ आणि पुन्हा एकदा लोन दिला जात आहे दोदानी बोरावाडी संघावर। आणि आता मात्र सचिन लोभी मात्र स्वतः 1 गुण देतात प्रतिस्पर्धी संघाला। पुन्हा एकदा निखिल नक्कीच कायम काढण्याचा प्रयत्न असेल वाघजाई संघाचा। खरोखर सुंदर पकड होते मात्र ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा कात्रावाडी संघाकडून दोन्ही बलाढ्य संघ कात्रावाडी बनाम ढेपावाडी। आता कंठा 4-1 समीकरण असताना आणि आता मात्र 1 गुणाची कमाई करतोय दोदानी बोरावाडी संघ। खरोखरच कुठेतरी लीड मात्र कमी करण्याचा प्रयत्न करतो, काही सांगू शकत नाही कारण अजून मध्यांतरानंतर जवळजवळ 1 मिनिटाचा मात्र अवधी झालेला आहे। काही चला मला 8वा खेळाडू ग्राउंड मध्ये आलेला आहे, त्याला बाहेर काढायचं आहे। खरोखर सुंदर असेल, खरोखरच तुम्ही साईडला सुपर लेड पंचांनी दिलेत वाघजाई पंचांनी दिलेत, पंच आहे तिथं, आपण नाही दाखवा। आता तिकडे ग्राउंड क्रमांक 2 वरती मात्र अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते। याच्यानंतर होणारा सामना गवळावाडी बनाम कळंब, दोन्ही संघाने तयार राहायचंय। गवळावाडी बनाम कळंब, मला वाटतं सामना संघासाठी शेवटची 3 मिनिटं ग्राउंड नंबर 1 वर वाघजाई बनाम बोरावाडी धोधाणी निखिल लोभी सुंदराची चढाई आणि 1 गुणाची मात्र कमाई केली जाते वाघजाई संघाकडे। प्रतिउत्तर देते मात्र बोरावाडी संघाचा रायडर।
20 नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर घडी मारण्याचा प्रयत्न मात्र असेल. बघूया किती गुणाची लयलूट केली जाते आपल्या संघासाठी आणि खरोखर मात्र पक्कड होतोय. रायडर मात्र बाद होतोय. एक गुणाची लयलूट केली जाते मात्र वाघजाई संघाकडे. तिकडे बांबू मोडायला घेतले का टोमरा साहेब? सत्तर 75 किलोचा बोजा ठेवला. सामना संपण्यासाठी ग्राउंड नंबर 1 वर शेवटची 2 मिनिटं बाकी. याच्यानंतर होणारा सामना असेल गवळावाडी बनाम कळम सुधागड. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. लगेच ग्राउंड नंबर 1 चा ताबा घ्यायचा आहे. कळम सुधागड आणि गवळावाडी गेली कुठंतरी ताकद कमी पडली. तसंच ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा अतिशय चोरशीची लढत पाहायला मिळते. ढेपावाडी बनाम काथावाडी. वाघजाई संघ 21 गुणांनी विजय होतो. विजेते पराजित दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला, ज्या संघाने पुकार दिलाय त्या संघाने त्वरित यायचं आहे मित्रांनो. ऊन खूप झाले आता. गवळावाडी बनाम चला, खेळाडूने मागवा, खेळाडूने दाखवू नका. आपल्या खेळाडूंना हीच सवय पुढे पुढे दाखवायला जायची. पंचा आहे तिथं पंचानं दिसतंय. खरोखर जो खेळ इमानदारी असेल त्याने लगेच आणि आता पुन्हा एकदा दोन यांना विनंती असेल की पंचाचं काम पाहण्यासाठी याचा ग्राउंड नंबर 1 वर सचिन लोभी वाघजाई. चला, पाणी मारायचं आहे. पाणीवाले वामन भला चला, मला वाटतं सचिन लोभी हजर झालेले पंचाचा काम पाहण्यासाठी. मंगल निरगुडा आणि सचिन लोभी लगेच सामना चालू करायचा आहे ग्राउंड नंबर 1 चा. कॉइन द्यायचे. कॉइन स्वयंसेवक मंगल. ओके, टायमर. आणि खरोखरच मथुरची हवा या ठिकाणी प्रत्यक्षात ग्राउंड नंबर 1 वर पाहायला मिळणार आहे. मथू आणि बकासूरला रातोरातीच पळायला. मथुरचा काय जमलंच ना. मस्त 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 जबरदस्त पकड. आणि खरोखरच या ठिकाणी अतिशय बलाढ्य संघ या शेणे गावच्या टुर्नामेंट मध्ये आलेले आहेत आणि सामने सुद्धा एकदम कडक होणार आहेत. चला, सामना चालू करा. आम्ही देऊन देऊ. खरोखरच अतिशय जबरदस्त. आणि आता बाकी पण पक्कड अगदी बाहेरून सांगू नका. पंच आहेत ते बघतील.
आणि काय धियाचं तेवढं तुम्हाला देतील, मागून घ्या त्याच्याकडून. खरोखरच गवळावाडीचा हा मथू त्याने खरोखर येदोशी गावामध्ये कमाल केली होती. निसट्ट विजय प्राप्त मिळवून दिला होता. हुतू खेळ कबड्डी, लाल मातीचा रांगडा खेळ. लय भारी तिकडे पकडीवर पकडी. आणि देवजी गडखड वायरमॅन शेनेगावचे, तुम्ही पण लक्ष द्या जातीने, कोण येतोय कोण जातोय. आणि जास्त कोण बोलला शेडे काढून ठेवा, म्हणजे पटकन लावाय मोकळं. लागलंय का बघा रे, कुठं जर लागलं ते खेळाडूला उशीर लागला होता बघा जरा. डॉक्टर लागलाय बघा, कुशीला कुठं तरी लागलं त्याच्या. योगेश डॉक्टर कधी झाला सोमवारतीचा, चांगली लवकर डिग्री मिळाली बघा. तात्पुरता काय उपचार असेल ते बघा डॉक्टर. जास्त लागला असेल तर बसवायचं आहे. जास्त लागलेला असेल तर बसवा थोडा वेळ. अरविंद हंबीर याने या खेळाडूने खरोखरच येदोशी गावामध्ये कमाल केली होती. मस्त 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 जबरदस्त पकड. लय भाई पब्लिक हिरो ठरला होता येदोशी गावामध्ये. मस्त सर्व्हिस, चांगला प्रयत्न, लांब लचक बांधा. आणि परंतु ते मला वाटतं खाली हाती परतले. आपापसात बोलू नका. अतिशय जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. कळम दाबुरवाडी वर्सेस गवळावाडी. घाई करू नका, घाई करू नका. सगळ्यांनाही पॉइंट पाहिजे, पण एक हाताने काहीच हात लावू नका. लावायचं दोन्ही लावा, हात लावायचे ते दोन्ही लावा. राऊंड क्रमांक 2 वरती मात्र तिकडे चुरशीची लढत. धर्मेंद्र दादा फसायला जेणाबाई होते. नाही तो त्यांचा कार्यक्रम मला माहिती आहे, मला एकट्यालाच माहिती आहे. फक्त ते का जातात तर तो विषयच मोठा, विषय चांगला आहे. हा तर तुम्ही आलात, आम्हाला अभिमान आहे. नक्कीच आपल्या वाणीतून कॉमेंट्री ते ऐकवतील आपल्याला. अरविंद खंबीर जबरदस्त खंबीर तो खंबीर. आणि इथं शेण्यामध्ये पण आहे आमची आत्या सरपंच खंबीर, म्हणजे त्यांचाच पोरगा आहे तो. अरे काय उडी मारली गाड्याने, 1 नंबर उडी.